अरे लाजा वाटल्या पाहिजे, लाजा इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना. ग्रामपंचायत सदस्य बॉडीवरती आहेत, हजार वेळेस या शाळेमध्ये येऊन गेलेले आहेत. नमस्कार, मी रमाकांत धासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष. सध्या देशामध्ये विद्यार्थ्याचं काय चाललंय? दिल्लीला 40 दिवसापासून झालेलं आंदोलन आपण पाहिलं जेनजीचं, वेगवेगळ्या पेपर लीक विषयी. त्यानंतर राजस्थानमध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना, ज्यांना जैन अल्फा म्हटलं जातं, त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. आणि महाराष्ट्रात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं का, अशी परिस्थिती निर्माण झालेली बातमी आम्ही आज आपल्याला दाखवत आहोत. तर आम्ही नेहमीच नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्यापर्यंत त्या पोहोचण्यासाठी आणखीन आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तरी बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणची. तेर हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचं गाव आहे. आणि याच गावात जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्याची काय अवस्था झालेली आहे ती अवस्था दाखवलेली आहे. तेर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि रासपचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकते पाटील यांनी. पाहूया काय आहे या जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्याची अवस्था. सर्व तेरवासियांना माझा नमस्कार. मी सचिन देवकते, त्या तेरचाच रहिवासी आहे. माझी मुलं या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ तेर या ठिकाणी शिकतात. आणि फक्त माझीच नाहीत, तर इथे सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी लोकांची मुलं इथं शिकत असतात. परंतु आज आपण पाहू शकता की या जिल्हा परिषदेची अवस्था काय आहे. आज शेतकरी एकीकडे पाऊस नाही म्हणून रडत आहे आणि इथे थोडाच पाऊस पडला आहे, तर इथे विद्यार्थ्यांना जाण्यासाठी या जिल्हा परिषद शाळेला रस्ता देखील नाही. ही आमची खरी शोकांतिका आहे. आणि सर्वात मोठं दुःख याचं आहे की या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्या आमच्या गावच्या आहेत. ज्यावेळेस ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटला की आमच्या गावच्या आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत, मग तरी आमचं काहीतरी होईल, मग आमचं भलं होईल. परंतु असं दिसत नाही. त्यांच्या ताब्यात असणाऱ्या तेर ग्रामपंचायतीला आम्ही कित्येक वेळा निवेदन दिले, कित्येक वेळा रिक्वेस्ट केली की बाबांनो रस्ता जाऊ द्या, साधा मुरुम तरी इथं टाका. परंतु अजिबात कुठलीही दखल घेतली जात नाही. माझं या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना इथून विनंती आहे की ताई, आपण जिल्हा परिषदेच्या खुर्चीवरती आहात, आपण असं म्हणतात की आपण सर्वसामान्याच्या प्रश्नाला हात घालता, मग जिल्हा परिषदेची शाळा, या जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न आपल्यापर्यंत कधी पोहोचणार? आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालात, परंतु आमची इच्छा आहे, आपण या अगोदर इथे एका उद्घाटनाला देखील आला होता. परंतु मला ताई आपल्याला सांगायचंय की ज्या शाळेला रस्ताच नाही ती शाळा कशी काय चालू शकते? अरे विद्यार्थ्याला पांढरे शुभ्र कपडे घालून कसं या इकडे यायचं? थोडा रस्ता दाखवा, म्हणजे ताईला दिसल या व्हिडिओच्या माध्यमातून की आज आमची लेकरं काय करत आहेत, कशी येत आहेत, पालकाची काय हॅरासमेंट आहे, इथून येणारा जाणारा, इथल्या शिक्षकाच्या तरी गाड्या व्यवस्थित येतात का, जातात का? अरे जिल्हा परिषद शाळा तुम्हाला बंद पाडायच्या आहेत का? एकीकडे आपण या लहान मुलांना देशाचं भविष्य समजतो, परंतु जे देशाचं भविष्य घडणार आहे त्यांच्या रस्त्याची सुद्धा व्यवस्था इथलं प्रशासन, इथले राजकारणी जर करत नसतील तर कुठे चाललाय माझा देश? अरे लाजा वाटल्या पाहिजे, लाजा इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना. ग्रामपंचायत सदस्य बॉडीवरती आहेत, हजार वेळेस या शाळेमध्ये येऊन गेलेले आहेत, परंतु त्यांना एकदा बी वाटलं नाही की इथं 2-4 ट्रॅक्टर मुरुम टाकावा. अरे इतकं तुमच्यावरती जनतेनं प्रचंड प्रेम करून इतक्या मोठ्या मोठ्या मताच्या लीडनं तुम्हाला निवडून द्यायचं. कशासाठी निवडून द्यायचं? तुमची घरं भरण्यासाठी निवडून द्यायचं का? काय अवस्था आहे या जिल्हा परिषद शाळेची? परंतु याचं दुःख जर इथल्या विरोधी पक्षाला नसेल, सत्ताधारी पक्षाला नसेल, गावच्या आमदारांना नसेल, गावच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला नसेल, तर मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा देतोय की जर 2 दिवसाच्या आत जर या शाळेतील रस्त्यावरती मुरुमाची व्यवस्था जर तात्पुरती करून परत रस्ता जर नाही केला, आता तात्पुरती 2 दिवसात तुम्ही मुरुमाची व्यवस्था करावी, जर नाही केली तर याच चिखलामध्ये
हा सचिन देवकते झोपून आंदोलन करणार आणि तुमचं लक्ष वेधणार, हाच इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. आणि अर्चनाताई, आपण या व्हिडिओची दखल घेऊन तात्काळ इथल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावचाल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.